आज आपण शेवळाची भाजी बघूया। अगदी मटणाला पण लाजवेल अशी शेवळाची भाजी होते। ही रान भाजी, आता पावसाळा सुरुवात झाली की ही रान भाजी बाजारात येते आणि रानातही निघते, तर असे डोंगर रानात वगैरे ही निघते। तर ही भाजी आपल्याला पहिली साफ करायची आहे। तर ही साफ कशी करायची तेही आता आपण पाहूया, पण त्याच्या आधी मी हे खोबरं घेतलेलं आहे आणि हा एक कांदा, हा चूल असेल तर चुलीवर भाजून घ्या किंवा गॅसच्या शेगडीवर भाजून घ्या। तर मी शेगडीवर भाजून घेते। ही मंडळी, शेवळासोबत अशी ही काकडं येतात, ती काकडं मी ठेचून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि पाण्यात घालून घेतलेत। काकडं ही पटकन काळी पडतात, पाण्यात घातली तरी सुद्धा ती काळी पडतात, पण मी थोड्या वेळ ही पाण्यात पण घालून ठेवलेली आहे। आणि त्यासाठी मसाले बघूया शेवळाच्या भाजीसाठी। तर मसाले अगदीच घरगुती घेतलेले आहेत। लाल तिखट घेतलेले आहे, हळद घेतलेले आहे, धने जिरे पूड घेतलेले आहे, गूळ घेतलेले आहे, थोडंसं ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला। हिंग पावडर घेतलेली आहे, घरगुती गरम मसाला घेतलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मीठ घेतलेलं आहे, एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेला कांदा, एक मिरची घेतलेली आहे आणि आलं लसूणची पेस्ट 1 चमचा आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आणि आपल्याला शेवळ साफ केल्यानंतर चिंचेच्या पाण्यामध्ये किंवा कोकमाच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे। तर मी थोडीशी त्यासाठी चिंच भिजत घातलेली आहे। त्यामध्ये कोकमा आपल्याला 10-15 मिनिटं ठेवायचे, म्हणजे त्याची खाज असते, खाजरं असते शेवळं, ते निघून जाते। आणि त्यासोबत त्याला गरम पाणी ह्या रेसिपीला पूर्ण गरम पाणी पाहिजे, तर गरम पाणी घालून घ्यायचं आहे। आणि आपल्याला वरून सुद्धा पुन्हा चिंच घालायची, तर मी थोडीशी पुन्हा चिंच पण अजून भिजवलेली आहे। आणि तेल लागणार आहे, इतकं साहित्य ह्याच्यासाठी लागणार आहे। आणि आपल्याला कांदा, खोबरं, कोथिंबीर आणि मिरची घालून आपल्याला वाटण पण करायचं आहे। खोबरं जे भाजलं, कांदा जे भाजलं ते घालून आता आपण शेवळं साफ करून घेऊया। तर बघा, हे शेवळं ना, हे वरचं साल काढल्यानंतर बघा अशा पद्धतीने हे वरचं त्याचं साल काढून घ्यायचं, वरचं आहे ते बघा। आणि असं काढल्यानंतर बघा हे असं पूर्ण काढून घ्यायचं। आणि असं काढल्यानंतर हा जो भाग आहे तो ह्याला खाजर असते। हे शेवळाचं बघा, हे वेगवेगळ्या कलर रंगाचं असते बघा, अशा प्रकारे असे 2-3 रंगाचे असतात। तर ही बघा अशा पद्धतीने हा जो भाग आहे ना, हा कट करायचा आहे। तो कसा कट करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते। मी हे सगळं वरचं त्याचं कव्हर काढून घेतलेलं आहे, कारण हा वरचा भाग आहे ना, हा जरा पक्व आहे, जर कवळं असेल तर हे पण वापरात घ्यायचं। आणि आता ह्याला कसं कट करायचं तेही पाहायचं आपल्याला। तर समजा हा जो भाग आहे, हा पिवळा जो भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे। हा जर भाजीमध्ये गेला तर त्याला खाज येऊ शकते, येतेच म्हणजे। तर त्यासाठी कसं काढायचं बघा, हा भाग आहे ना, तर इथेपर्यंत कट करायचे, थोडंसं 1 इंच पर्यंत असं कट करून घ्यायचं बघा। आणि हा इथेपर्यंत कट करून हा पूर्ण काढून टाकायचा बघा, हा भाग पूर्ण काढायचा। असा सगळा मी काढून घेते बघा, अशा पद्धतीने सगळा काढून घेते मी। आणि शेवळ्याची भाजी ही आता पावसाळा आल्यानंतर ती बाजारात येते आणि असं रानात पण निघते। ती आपलं रानमेवा म्हणूनच ह्याला ओळखलं जातं। तर अशा आणि अगदी मटणाला पण लाजवेल अशी भाजी होते, छान भाजी होते। तर मी ह्या पद्धतीने सगळं काढून घेते। तर बघा, मी हा सगळा जो पिवळा भाग होता तो काढून घेतला। आणि आता हा जो खालचा दांडा असतो, तर आपण जे भाजीचं आळूचं खतखतं बनवतात तेव्हा कसं असं सोलतो, तशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने हे सोलून घ्यायचं। आणि हा पण वापरात घ्यायचा, हा पार्ट वापरात घ्यायचा आणि फक्त तो पिवळा भाग काढून घ्यायचा आणि हा व्यवस्थित सोलून घ्यायचा बघा, अशा पद्धतीने असं सोलून घ्यायचं, त्याचं साल बिलकुल ठेवायचं नाही। अशा पद्धतीने मी सगळं अशी 3-3, 4-4 अशी एकत्र घेऊन बघा अशा पद्धतीने ही बारीक चिरून घ्यायची बघा। आणि मी वरचा भाग होता ना, तो थोडा पक्व होता म्हणून मी काढून टाकला। तर अशा पद्धतीने असं बारीक चिरून घ्यायची। आणि दांडा पण त्याची दांडे होते ना खाली, त्याची पण साल काढून घेतलेलं आहे। हाताला खाज लागते जेव्हा आपण साफ करतो, तेव्हा पण थोडंसं आपल्याला हाताला वाटतं की खाज येते, अशा वेळी आपण थोडीशी हाताला पण चिंच लावून घ्यायची, मग ती खाज हाताची पण कमी होते। तर अशा पद्धतीने बघा मी अशी सगळी अशी बारीक चिरून घेते। मग मी तुम्हाला चिंचेच्या पाण्यात पण घालताना दाखवते। आता मी हे थोडं चिंचेचं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये हे घालून घेते। आणि ह्यामध्ये अजून गरम पाणी घालायचं आहे। तर हे सगळं बारीक चिरलेली शेवळं ही घालून घ्यायची ह्यामध्ये आणि मग ती जाळीमध्ये काढून घ्यायची। 1-20 मिनिटं तरी ह्यामध्ये असंच ठेवायचे, तोपर्यंत आपण असं कापून ठेवून आणि दुसरी तयारी करायची, मग म्हणजे आपण वाटणाची वगैरे तयारी तोपर्यंत करू शकतो। आता ह्यामध्ये ना मी गरम पाणी घालून घेते, एकदम गरम असं पाणी, तेवढं बुडतील एवढा गरम पाणी घालून घ्यायचं बघा। असं वाफ निघाला पाहिजे पाण्याची, असं पाणी घालून घ्यायचा आणि असं मिक्स करून घ्यायची, व्यवस्थित ही बुडवून घ्यायची ह्यामध्ये। आणि आता हे 20 मिनिटं असंच ठेवून घ्यायचं, म्हणजे तो खाजरापणा त्याचा असतो, चिंच घातल्यामुळे तो खाजरापणा त्या चिंचेच्या पाण्यात उतरून जातो। आता आपण वाटण करण्यासाठी याचा खोबरं भाजलं होतं आणि कांदा भाजलेला होता, तो मी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये मिरची घालून घ्यायची, थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची
आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे मी. जर आलं लसूण पेस्ट नसेल तर आलं आणि लसूण घालून घ्यायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे वाटून घ्यायचं. 20 मिनिटं झालेली आहेत आणि बघा आता हा पाणी आहे ना हा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि हे शेवळं जे आपण चिरून घेतलेले बारीक करून घेतलेले ती ह्या जाळीमध्ये काढायचं आणि पुन्हा जाळीमध्ये स्वच्छ पाणी घालून धुवून घ्यायची आहे. हे शेवळं त्याचा चिंचेचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं मी तेल घालून घेतलेलं आहे. आणि बघा मी मस्त अशी ही स्वच्छ अशी पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि पाणी त्याचं अजून थोडं निथळलं पण पाणी निथळून घेतलेलं आहे. त्याचं चिंचेचं जे पाणी घातलं होतं ते पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता ह्याला ना थोडंसं गरम तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा थोडासा खाजरापणा अजून कमी होईल. बघा मी ही 5 मिनिटाची परतून घेतली. आता ही काढून घेते. कढईमध्ये पुन्हा मी 1 पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं त्यामध्ये हिंग घालून घ्यायचा, कांदा घालून घ्यायचा, आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची, मीठ घालून घ्यायचं, टोमॅटो घालून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो एक जीव होईपर्यंत असा हा आता शिजवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेलं आहे ते दाबायला. कांदा टोमॅटो मस्त एकजीव झालेले. आता हे वाटण पण घालायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत त्याच्या सोबत तळून घ्यायचं. काही लोक वाटणामध्ये काकडं वाटून घालतात, मी काकडं सेपरेट घालते, वेगळी घालते. काकडं मी वाटत नाही. बघा वाटणातनं मस्त तेल सेपरेट झालेलं आहे. आता मसाले घालून घेऊया. धने जिरे पूड, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. यांचे आज मध्यम ठेवायचे. ते सगळं मध्यम आचेवरच मी केलेलं आहे. फक्त तेलावर जेव्हा शेवळं कापलेली परतून घेतली तेव्हा मी फुल आचेवर केलं आणि नंतर सगळं मध्यम आचेवरच केलं. बघा आता अशा पद्धतीने मस्त असं हे वाटण आपलं शिजून झालेलं आहे. बघा मस्त वाटण पण शिजलेलं आहे, कांदा टोमॅटो पण एकजीव झालेला आहे. बघा छान अशी ग्रेव्ही झालेली आहे तयार. त्यामध्ये पाणी थोडंसं गरम घालायचं. आता वाटणातलं पाणी आहे गरम, तेच मी यामध्ये असं घालून घेते. अगदी घरभर सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा, खूप छान असा. आता शेवळं घालून घ्यायची. अगदी मस्त तरी आलेली आहे मसाल्याला आणि खूप छान अशी सुगंध सुटलेला आहे वाटणाचा मसाल्याचा. बघा आणि याच्यासोबत आता काकडं पण घालून घ्यायची. काकडं घालून घेते, ठेचलेली आहेत मस्त ठेचून घ्यायची. यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचा आणि 15 ते 20 मिनिटं ही भाजी शिजून घ्यायची. शेवळं व्यवस्थित शिजली पाहिजे तर मस्त अशी झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायची. आधी मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. बघा तुम्हाला माझ्या पद्धतीने भाजी बनवून आवडेल तुम्हाला अशा पद्धतीने. आणि भातावर वगैरे छान चपाती सोबत भातासोबत छान ही भाजी लागते. त्यावर झाकण ठेवायचे आणि 15-20 मिनिटाची त्याला शिजवून घ्यायची. मध्यम आचेवरच ठेवायचे. चला बघूया आता भाजी शिजली आहे का. 15 मिनिटं झालेली आहेत आणि बघा तरी किती छान आलेली आहे बघा. आणि बघा हे बघा फुटते, तेवढं फुटत आहे म्हणजे शिजलेली आहे. तेवढं बिलकुल कच्ची नाही ठेवली. कच्ची ठेवली तरी सुद्धा खाज लागू शकते, म्हणून कच्ची नाही ठेवायची. व्यवस्थित 10-15 मिनिटं तरी शिजवून घ्यायची. 15 मिनिटं लागतातच, 15 ते 20 मिनिटं भाजी शिजायला. कारण त्याला आपण चिंचेच्या पाण्यामध्ये वगैरे आपण भिजवलेली असतात ना खाज जाण्यासाठी, तर तेवढा वेळ लागतच. बघा किती छान अशी अगदी मटणासारखी अशी ही शेवळाची भाजी झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला चिंचेचं पाणी घालून घ्यायचं. चिंच न विसरता घाला, कारण चिंच आपल्याला घातली नाही तर ते खाज लागणार, म्हणून चिंच पहिली घालायची. थोडंसं मी गुळ घालते, गुळ ऑप्शनल आहे. जर घातल्यानंतर झाकण ठेवायचं आणि मस्त एक उकळी काढून घ्यायची. बघा मस्त अशी शेवळाची आमटी म्हणा भाजी म्हणा तयार झालेली आहे. बघा मस्त अशी जाडजाड अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि तरी पण खूप छान आलेली आहे. आता वरून थोडीशी घालायची कोथिंबीर. मस्त अशी ही भाजी आपली तयार झाली. अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा छान अशी शेवळाची भाजी. मंडळी आवडली ना भाजी? आवडली असेल तर नक्की बनवा आणि कमेंट्स करा मला. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मस्त खा, मस्त राहा आणि स्वस्थ राहा.